विटेवरच्या मालकानं सांगितलं माझा विसर पडणार नाही, हे देऊन टाकतो. तुम्ही आवडीनं भजन करताल, हे देऊन टाकतो. तुम्हाला मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. मोक्षही नको म्हणले आम्हाला. एक एक मुद्दा पाहू आपण अर्ध्या तासात. तुकोबारायांनी मोक्षाला का नाकारला असेल? तो मोक्ष सुखा हानुला त्याच्या अलीकडे सांगायचं झालं तर मोक्षामा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे. कशाला मोक्ष देता देवा? मोक्ष आमच्या इथं भांडे घासायला लागलाय, आम्हाला मोक्ष काय करायचा? ठीक आहे म्हणजे. आणि मोक्ष कोणाला पाहिजे? ज्याला यमाची भीती वाटते त्याला साहेब मोक्ष पाहिजे. आम्ही तर यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. आम्ही यमाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं, आम्हाला मोक्ष काय करायचा? ज्याला यमपुरीची भीती वाटते त्याला मोक्ष. काय यमाची ताकद आहे आम्हाला यमपुरी दाखवायला? उलट यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमधर्म वास पाहे नित्य काळ. मने धन्य वेळ भेटतीये. उलट निळोबाराय सांगतात यम चांगल्या संतांची वाट पाहतो आणि ज्या वेळेला साधू भेटतो साहेब ती वेळ यम धन्य म्हणून लिहून टाकतो. आज मला साधू भेटलाय. आणि यमाला सुद्धा साधूच्या दर्शनाची आस्था आहे. आणि मग साधूला मोक्ष काय करायचा? यमच जर पाय पडत असेल नामधारकाच्या, साधूचा दर्जा फार मोठा आहे. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे यती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवे यम पायवंदी. पैठणचे मालक सांगतात नित्य रे राम नाम गरजेवानी. अविरत जो भजन करतोय तीर्थे रे येती लोटांगणी. हे जेवढे तीर्थ आहेत तेवढे लोटांगण घालतात. सुरवर लागती चरणी सवे सवे यम पायवंदी. सर्व देवता पायावर लोळण घालतात आणि यम सुद्धा वंदन करतो. मग एवढा संतांचा अधिकार मोठा आहे, त्याला मोक्ष काय करायचा? तुकोबाराय म्हणले नको आम्हाला मोक्ष. संतांना देवता सुद्धा नमस्कार करतात. इतकी मोठी ताकद आहे संत. नकोय मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. इथं मात्र देवानं थोडस परीक्षा पाहिली. आणि विटेवरच्या मालकानं तुकोबारायला प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही पैसे का नको म्हणता? विश्वातला कोणता यावर पैशाशिव होतोय? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. मग तुम्ही का नको म्हणता? तुकोबारायनं सांगितलं जगातला कुठलाही यावर पैशाशिव होत नसेल, पण मला नको, मला नको. बाकी भरपूर महाराज आहेत, गिरगावकरापासून सगळ्याची नाव सांगितले. आपण लोकांचे कशाला वाभाडे काढायचे आहे का नाही? हो, आपली पेती उभ्यान ताकन दुसऱ्याची लावतो आड्याहून धाक. एक मन होती माझ्या लहानपणी. दुसऱ्याच्या बाईला म्हणला द्वारकाबाई पदरच नाही घेतला तुम्ही, आणि त्याची बायको वाट्यावर उभं राहून ताक पिऊ लागली जगानं. हो, काही खाली सांडू लागलं, काही पिऊ लागली. आणि मग मंजुळाबाई म्हणल्या मा तुही पायनं उभ्यान ताक प्याली, अर्ध खाली सांडायली. हा, आणि आम्हाला काय धाक लावतो? तसं लोकांना कशाला म्हणायचं? आपण आपल्या नावापासून सुरुवात करायची. तुकोबारायनं सांगितलं देवा मला नकोय. वडिलाची रीत जाणत सो. आमच्या मागच्या बुजुर्गांनी काही नाही मागितलं ना, याच्याकरता नकोय. बुजुर्ग कोणाला म्हणायचं? हा धर्म मोडखळीस येऊ नये म्हणून ज्याचा वरदहस्त असतो त्या राजाला बुजुर्ग म्हणतात. त्यांना वडील मागच्यांचं म्हणायचं. हा धर्म भजनाच्या संधेनं, भजनाच्या आत्मीयतेनं, निष्ठेनं पाखंडियाचं खंडन करतो. त्या वारकऱ्याला आधरीव म्हणायचं. बुजुर्ग वडिलाची रीत जाणत असो. मग कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, त्याच्यातली काही राजे वरे काही ठराविक लोकांची चर्चा झाली गोलोकात. आणि तिथे चर्चा झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात देवा या भारत देशाला, या पृथ्वीला लाभलेले काही राजे सुद्धा अधिकारी होते.
त्यांनी जीवनात याचाही त्याग केला. काही महाराजांनी केला, काही यत्यांनी केला, काही योग्यांनी केला, काही तप्यांनी केला, काही सिद्धांनी केला. हे आमचे बुजुर्ग आहेत आणि त्यांनी चालवलेली परंपरा मी चालवतो. वडिलाची रीत जाणत सो. आता राजाचं चरित्र आहे का, पुढे सरकतो. वेळ भेटला तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची शिवजीवरची निष्ठा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग वाणीला विराम. कमी करत नाही हरिओम बाबा, काळजी करू नका. कुठंच कीर्तन कमी करत नाही, तर इथं तर कसा करील. चर्चा झाली. एक फार अनुरागी राजा आहे. महाराज महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी जाबाली, महर्षी लोमश, महर्षी बकदालभ्य असे नाना प्रकारच्या ऋषींचा मेळ बसलेला. आणि एका राजाचं वर्णन आलं. महाराज खाली आले. बघतो परीक्षा. आल्याबरोबर राजा सिंहासनावरून उठले आणि आलिंगन दिलं, दर्शन घेतलं आणि मग महाराजांनी राजाला आलिंगन दिलं. काय सेवा करू. काही नाही म्हणे, आज तर काही अडचण नाही, पण ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी येईल. महाराज एके दिवशी राजा दरबारात बसले असताना, महाराज दरबार भरलेला आहे राजाचा, आणि तेवढ्या अवकाशात महाराज गेले. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादे, गुमास्ते, स्तुतीपाठक, राजा महाराज आल्याबरोबर स्वागता करता उभं राहिले. वडिलाची रीत जाणत असो. तुकोबरा याच्यातून बाजूला काप पडले. महाराज विटेवरच्या मालकानं बऱ्यापैकी हाडशील. आयसा, आता हे तुकोबरायचंच वाक्य. आयसा कोणी दावा हे जया नावडेन, कन्यापुत्र घोडे दारात नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, आणि भस्मदंड छाया तरुवराची. पैसा आवडत नाही जगात, माणूस नाही. हे त्यांचे वाक्य, पण ते याच्यापासून अलिप्त आहेत. कमळपत्र जळी जायचे. महाराज, कमळाचं झाड पाण्यात जन्माला येतं, पाण्यावरच त्याची पानं असतात, पण पळड्याला पाण्याचा थेंब पाऱ्यासारखा संदिशी वगळून जातो, पाण्याचा स्पर्शच होऊ देत नाही, असं कमळाचं पान आहे. तशी काही माणसं अलिप्त कमळ जळी जायची, अशी सत्यवादी माणसं असतात. ती प्रपंचात असो, ती व्यवहारात असो, ती परमार्थात असो, इतकं जीवन त्यांचं धुतल्या तांदळासारखं असतं. तुकोबारायांनी बऱ्यापैकी ज्याला त्याला आपोआपल्या जागा दाखवल्या, पण ते वेगळ्या जागेवरले साधक आहे. देवानं खूप चिकित्सा केली, काही नाही. तोंड घशीत आला जगाचा बाप, तोंड घशीस, तरी पण तुकोबाराय तिळा इतकेही मालकाला सापडत नाहीत. पंढरीतल्या मालकाला तोंड घशीच देव आला, पण तिळा इतकंही हाताला धरू दिलं नाही. इतकं अलिप्त जीवन तुकोबारायचं. ते काय मागतील, मागच्यांचं जीवन सांगितलं. राजाच्या दरबारात आल्याबरोबर सगळ्यांनी उठून स्वागत केलं. काय काय, काही नाही म्हणे, आमच्याकडे एक सत्र चालू आहे, आणि त्या आध्यात्मिक सत्रात बऱ्यापैकी आता यज्ञ, याग, विधी, उपासना या सगळ्या काही गोष्टीचा रेलचेल आहे, आणि हे करण्यासाठी अर्थ लागतोय. राजानं सांगितलं, मागताल ते देईल. महाराजांनी सांगितलं, राजा लक्षात ठेवा बरं, मागताल ते देताल. हो, आपला सर्व राज्यपट मला देऊन टाका. डोंगरे साहेब, जिथपर्यंत त्या राजाचं राज्याची सीमा होती, हातावर पाणी घेतलं, भर सभेत संकल्प सोडून टाकला, माझ्या राज्याच्या सीमेपर्यंत सगळं राज्य तुमचं. काय महाराज बी होता मागणारा, आणि दाताई राजा कसा अधिकारी. महाराजांनी सांगितलं, राजा एखादं दान असेल ते दक्षिणेशिवाय पूर्ण होत नसतं. संकल्प सोडायचा होता, संकल्प सोडायचा तर त्याला दक्षिणा लागते. पूर्वीच्या काळात आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा पाण्यात भिजून हातावर घ्यायचा, मग पाणी घ्यायचं आणि संकल्प सोडायचा. मग काहीतरी लागन की नाही संकल्प सोडल्यासाठी. प्रधानजी,
बुलाव खजिनदार को, खजिनदाराला बोलवा आणि एक गाडीभर सोनं घेऊन या. प्रधानजीकडे महाराजांनी बोट केलं, बस खाली, आता मी राजा आहे आणि तू महाप्रधान आहे. प्रधानजी म्हणले तुम्ही राजा? तुझ्या राजानं आत्ताच संकल्प सोडाय ना, राज्यपट कोणाला द्यालाय? महाराज त्या राजाने कानाला हात लावला, गुरुवर्य माफ करा, राज्यपट ज्या अर्थी तुम्हाला दान केलाय त्या अर्थी या राज्यातलं द्रव्य संकल्पात देता येत नसतं, आणि संकल्पात द्रव्य आल्याशिवाय दान सिद्धतेला जाऊ शकत नाही. मग द्यायचं काय? प्रत्येकाचे सिद्धांत वेगवेगळे मांडले, पण पुराणाचा सिद्धांत आहे 3.5 भार सोनं द्यायचं ठरलं. साहेब 3.5 भार, स्वतःचं वजन 2, पत्नीचं वजन 1 आणि 1 भार मुलाचं वजन. राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा, पत्नीचं नाव आहे तारामती आणि मुलाचं नाव आहे रोहिदास. दिवस माळेपर्यंत परवानगी घेतली, सूर्य अस्ताला जाईपर्यंत तुमचं देऊन टाकू. आज मोठ्या मोठ्या शहरात एक कामगार चौक असतो किंवा कोणताही चौक, त्या चौकात सकाळी काम करणारे माणसं दिवसभराचा टिफिन बांधून उभं राहतात. मग तुमच्या माझ्यासारख्यानं सांगावा, आमची इथे एक खड्डा खांदायचा आहे, 2 जण चला. आमची इथे एक झाड कोंबळून पडे कंपाऊंडच्या, ते तोडून बाहेर टाकायचं, 2-3 जण चला, कुऱ्हाड घेऊन या, आपण त्याला न्यायचं, त्यांची रोजदारी ठरवायची. असं ते कामगार. तर पूर्वीच्या काळात काम मागण्यासाठी जर कोणी फिरत असेल तर वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि गावात चक्कर मारायची. याचा अर्थ असा होता, मला पोटासाठी काम द्या. ओली नाही बरं, हरिओम बाबा, वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि ती पेंडी डोक्यावर वाळलेल्या गवताची असली की पुढच्या जाणकार व्यक्तीला कळायचं यांना काम पाहिजे, आपल्याला काम द्यावं लागते. महाराज या देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजा, या देशाला लाभलेली तारामती राणी आणि या देशाला लाभलेला राजकुमार महाराज, त्या चिमुरड्याच्या डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी आहे, जिचे तळपाय सूर्य पाहू शकत नाही. तळपाय सूर्य पाहू शकत नाही, पायाचं नख पाहू शकत नाही, इतक्या भारदस्त वजनातली राणी डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी घेऊन महाराज बाजारात शरीर मांडले विकण्यासाठी. राजा हरिश्चंद्र, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नी समग्र दिधले दान. खरं तर हे स्वप्न पडलं होतं बरं, जागृतीत नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी सांगितलंय. महाराज सकाळी आले म्हणले, राजा मला दान दिलंय तू. राजे म्हणले कधी? मला स्वप्न पडलं होतं रात्रीच, आणि रात्री स्वप्न पडलं मला तुम्ही दान दिलंय. राजानं सांगितलं, एवढ्या मोठ्या महात्म्याला पडेल स्वप्न खोटं नसतंय. हरिओम बाबा, बाळू महाराज गेला आणि एकाल म्हणला, रात्री आपला सौदा झाला, मी तुम्हाला पैसे देऊन टाकलेत, आता फक्त रजिस्ट्रीला चला. तर त्या माणसानं कुऱ्हाड बाहेर काढली दांड्यातली आणि दांड्याला तेल लावलं आणि तू घराच्या बाहेर होय. मी इतका नालायक नाही, मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. मी इतका नालायक होय आणि मला काय गरज पडली एखाद्या भंगीऱ्याकडे जायची? होऊ शकते का साहेब असं? रात्री मला स्वप्नात दान दिले, हे जागृतीत खरं करायचं. हो हरिओम बाबा, जागृतीत खरं करायचं. रस्त्यानं चाललेले आहेत, रस्त्यानं चालता चालता गावाच्या कडेला मशानभूमी होती, त्या मशानभूमीचं टेंडर एकाने घेतलं होतं. टेंडर म्हणजे गुत्तच ना, मक्तेगिरी घेतली. ए इकडे, आता डोक्यावर गवताची पिंडी म्हणजे काम करणारा, त्याला आव जाऊ कोण बोलन? टेलर हे रे कोण बोलत असतं गावाला? राजा ए इकडे, जी काम करशील का? जी हो. सांगितलं ते या शरीरानं जेवढं होईल तेवढं करीन राजू.
आपलं मशान सांभाळायचं. काय देत मागा काय पाहिजे तर 2 भार सोनं. त्याचं नाव होतं डोंबे. डोंबा बनू होता, पैशावाला होतं ते. माणसं फुकणारा माणूस इतका पैशावाला. वजनानं 2 भार सोनं देऊन टाकलं. वजनानं मसन वाटा सांभाळणार. किती श्रीमंत. आणि भजन करणारा म्हणला आपण गाडी घेतली. येडगळीस का काय तू. अरे माणसं फुकणाऱ्याला माणसाच्या वजनानं 2 वजन. आता माणसाचं वजन 60-65 किलो तर असतंच ना. म्हणजे 1.25 क्विंटल सोनं माणसं फुकणारा द्यायला आहे. आणि भजन करणारा म्हणतो आपण गाडी घेतली. मुकाट्यान चलव, कोणाच्या अंगावर घालशील. हिशाबात चलू दी, येड्यावान करू नकोस तू. काय कुठं फुगावान काय करावं मिळच नाही माणसाला. काय करतील काय मिळ नाही. जा आपलं वैभव कुठं असतं नागरे बुवा. खांद्यावर पताका असावा, गळ्यात तुळशीची माळ असावा आणि वारीत चलणं हे आपलं वैभव असावा. गाड्या घोड्या महाराजायचं वैभव नाही. गाड्या घोड्या महाराजायचं वैभव असल तर राजे हो आपल्यापेक्षा भारीच्या गाड्या गुंडायला जास्त येतात. महाराजायचं वैभव गाड्या घोड्या नाही. बंगला हवेली आपलं वैभव नाही. आपलं वैभव नामाचा प्रचार किती करतो हे वैभव आहे. आपण व्यसनातून किती बाजूला आहेत हे आपलं वैभव आहे. चांगलं गाता येतो म्हणून पिऊन चाल म्हणतो हरामखोरा. हे तो वैभव आहे का भडव्या. नाही. अडचण असेल, आपल्याला भूक लागली असेल, कोणी ओळखीचा नसेल तर सात्विक हिरवा टिपका असलेल्या खानावळीवर जेवायला गेला असेल, अनावधानानं वेळ प्रसंगी मान्य करतील. महाराज जिथं कीर्तन झालंय तिथं महाराजाला जीव घालीत नाही अशी जागा आहे का साहेब एखादी. ज्या गावात कीर्तन झालंय तिथं त्या महाराजाला जीव घालीत नाहीत. आपण 4-2 बाऱ्या इकडं परिसरात गेलतो, तुम्ही सोबत होते. अहो रांगोळ्या टाकल्या हो लोकांनी, रातच्या दिवे लावले आमच्या पुढं. घरात तर कोणी लावीन, रस्त्याला दिवे लावले. आणि इतकं स्वागत बाळू महाराजाचं असताना जर बाळू महाराज एखाद्या हायवेला इथलं पाकिट घेऊन जर तिथं जेवत असेल तर यमाला सुद्धा कळणार नाही याला कोण्या नरकात टाकावं. यमाला पण सुधारणार नाही, याला किती खोल खड्डा करून खाली पुरावा, यमाला सुधारणार नाही. हे वैभव नाही आमचं. संप्रदायाचं वैभव आहे भक्तीचा पुरुषार्थ वाढवणं. जितकं अभ्यास करून लोकांना आपल्यात आणता येईल ते संप्रदायाचं वैभव. गाड्या घोड्याने असावा, कोण म्हणते नसावा, असावा पण त्याचा गर्व नसावा. एक जणांनी मला गाडीची पूजा करायला बोलिलं तर म्हणलं मलाच कसं काय बोलिलं. म्हणलं तुही जिरवायची होती. म्हणलं मग कस काय जिरी तू. 2-4 बाऱ्या मायापासून गेला, मी हात केलता पण तो मला मधात घेतलं नव्हतं गाडीत. अरे म्हणलं माणसं भरेल होते ना, मित्रच होता मधात माणसं असल्यावर तुला काय टपाव बसू का. नाही पण उभं करून तर बनायचं ना, जागा नाही म्हणून. म्हणलो तो मधल्याला ओरडा असतो, तो इतका रगील मित्र होता मग, त्याच्यामुळं कुठं आता तुला खेटावा. त्याच्यामुळं आपलं मी पळली. त्याच्यामुळं तर तू जिरिण्यासाठी गाडीची पूजा करायला बोलली. आणि गाडी केवढ्याची, मुंबईच्या बाजारातून घेतलेली 3.5 लाखाची. हो 3दा तर तिची नाव बदलली. 8व्या बारीची याला आली आणि तिची पूजा करायला मला बोलिलं. आम्ही त्याची पूजा केली. म्हणलं मुंबईला जायचं रे. ते म्हणलं आपली नाही गाडी घेणार. म्हणलं तू या गाडीत काला झाला तरी पोचायचो नाहीत. तू या गाडीत मुंबईचं कीर्तन कुठं गवसत असते का, तू राहू दी. हो इथं जालन्याला गेल्यावर डुक 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 वाजायची बस मुकाट्यानं. ही रान साजरी म्हणून आपली अशीच घरी ठेवी. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला वाटाव याला गाडी आहे. हो आम्ही रेल्वेने गेलो. रेल्वेने गेल्यावर स्टेशनला उतरल्याबरोबर एक भक्त आम्हाला न्यायला आलो. गिरगावकर आपणच आहेत का. आता मुंबईच्या स्टेशनवर धोतरावाला मीच दिसलो. मीच बर काय हे संघ होतं ती गाडी घेणं. चला बाहेर. त्या दादऱ्याहून खाली उतरल्याबरोबर बसा गाडीत. त्या गाडीत बसल्याच्या नंतर काय गाडी होती, मी असं गपचूप बसलो साहेब.
मला वाटलं आपला कोपूर गिपूर कशाला लागला, एखादं बटन सुरू व्हायचं आणि कोणी कुणी गाडी फिरायची. महागाईची गाडी होती न ती, कधी नाही पाहण्यात आणि ती आलं खाण्यात. मी आपलं गपचूप. आपण धोत्रावाल्यानं कशाला वळवळ करायची, शिक्षण 7वी कुठं काही 10 ते शिकलेलं होतं. इकून पाही तिकून पाही, हँडल पाही, काच पाही. मुकाट्या बसलं. ते म्हणलं बस गपचिप, तुला नाही अभ्यास, शिकला नाही काय नाही, मला चटकळत आहे गाडी. आणि म्हणलं चटकळतून केवढ्याची, माय इथं का दुकान आहे का, 5 रोबील होतं ते. आणि मला चटकळती म्हणलं गाडी. म्हणलं मग केवढ्याची, हळूच करून बसून केवढ्याची, माय इथं का दुकान आहे का कारखाना आहे, मला विचारायला. म्हणलं जाऊ दे बाबा. म्हणलं दादा गाडी केवढ्याची, ते म्हणलं 2.25 कोटीची. अरे पप्पो. मी म्हणलं 10 जेलमध्ये गेले तरी गिरगावच्या बाळून काय घ्यायलाय, नाही भेटन. उग देवाच्या पुढं नाही, इथं या गादीव तरी खोटं नाही बोलायचं. या 2-4 वर्षाच्या तुरी इकल्या काय जण आला आजी आपल्याला गाडी. तुरी सोयाबीन हरभरा चांगलं पाहायचं काम नाही. कृपा आहे बोरेश्वर, त्यानं जाटा हालीले की रान भिजते पट्ट्याचं. हरभऱ्याची बाबर होणार नाही, तुरीची बाबर होणार नाही, भयमुख्य वाढणार नाही. टरबूज गाबणे होणार नाही. गाबणे टरबूज कळत आहेत का, पुढून खापक्याने इकून बेंबी दबली. हो 7 किलोचं असलं तरी व्यापारी म्हणतो हे माग, आणि त्याला नाव ठेवलं रहाटण. लय माणसं बी विचार त्याला नाव रहाटण, कोणी होत नाही ना त्याला. हो अशी होत नाही, कृपा आहे त्या मालकाची. मी म्हणलं दादा तुम्ही काय नोकरीला आहात. त्यांना नोकरी वगैरे काय नाही, 2.25 कोटीची गाडी आहे, या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी टाळ्या वाजितो, भाजनात नाही. ते आमच्या संचाल म्हणलं मही काय जिरी तू, याची जिरी हो, याला 2.25 कोटीची गाडी, मही काय जिरी तू, भिकार छोटे म्हणलं गिरगावचा बाळू, तू याची जिरी हो. तिथं गेले होते म्हणलं दा बाबा तस काय बोले. अरे मी आणलं हे लय करल्यावर करू लागलो, बरं झालं तू आलास. आमचं खांडूक फुटलं ना, ऑपरेशन झालं, बिन गोळ्याचं नीट झालं. नाही हे मला 1-2 महिने सुधरूच देत नव्हतं, एका गोळीत सगळं नीट झालं म्हणलं. पार 56 टाक्याचं ऑपरेशन लगे क्लिअर बिना टाक्याचं. आपलं वैभव हे नाही, आपलं वैभव गाड्या घोड्या बंगले नाही असावा. कोण म्हणते नाही म्हणून, कोण म्हणते नाही, पण त्याचा गर्व आपल्याला नसावा, आपल्याला गर्व असावा. मी इतक्या बऱ्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ते बी सांगायचं नाही, मनात गर्व असावा. मी एवढ्या वेळेस शिवजीचं दर्शन घेतलंय, मी इतक्या वेळेला पंढरीला गेलो, मी देहू पैठण आळंदीला इतक्या वेळेस गेलो, हे मनातली मनात स्वाभिमान असावा. देवा हे पवित्र शरीर दिलंय, मी चांगल्या कामाकरता वापरलंय, याचा गर्व असावा. हे आड्या घोडेन पैसे नादलेन हे कोणाकडे भीत काय ताण नाही. योग असाला 2 भार सोनं देऊन टाकलं, आणि प्रेत जाळण्यासाठी शरीर इकून टाकलं. मसन वाट्यात काम. डोंब्याला सांगितलं येतो उद्या कामाला, बायकोची पोराची वाट लावायची, म्हणजे कुठंतरी कामासाठी व्यवस्था लावायची. तितक्यात समोर गेल्याच्या नंतर एक बाजार भरलेला होता, आणि त्या बाजाराच्या कडेला हरिश्चंद्र राजाच्या डोक्यावरची पेंडी खाली टाकली. आता शरीर विकलंय कामासाठी, आता दोघांच्या डोक्यावर पेंडी गवताची. त्या बाजारामध्ये एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती दर्भ विकण्यासाठी आलता. दर्भ पितृपंधरवाडा चालू होता, दर्भ विकायला आला. वडीला चिरीत जाणत असो, तो कोबारा याच्यातून बाजूला पड, नकोय आणि संपदा, मोक्ष तर नकोच म्हणले, पण आणि संपदा नकोय म्हणले. संपदा आम्हाला का नकोय, मागचे लोक किती अधिकारी होते, तो अधिकार पटवून देतात. आणि मग एक ती दर्भ विकणारी व्यक्ती आली, प्रचंड श्रीमंत व्यक्ती. पण पूर्वीच्या काळातले 500 एकरवाली माणसं वय झाल्यावर पण रिकामे बसत नव्हते. मुंगशाच्या दोऱ्या, गोफन तयार करायची, मुंगशे तयार करायचे, जोते तयार करायचे, कासरा तयार करायचा, आगुंड्या तयार करायच्या, पोळ्याचा साज तयार करायचा. 500 एकरवाला पण घेरा फिरवायचा पोळ्याच्या आधी.
महाराज वजनदार लोक होते, मस्तीतले माणसं होते. ह्या इशीच गडी असले तरी त्यांना सूत कांडू लागायचे गड्यासोबत. काय काय वैभवशाली लोक होते. आता नुसते बेकार छोट मोकार टेकन चौकीत लुगडे एक काय सांगतो सुंबळ्या काय चट दागिने खाताडाला बँकेत ठुले आणि बँटेकचे घालून वरी फिरायली लग्नामध्ये. लाईन गेल्यावर चोट्ट्यानं तोडे तर नाही पण थुत्रीत हाणली आणि तिनं चोराचा हात धरला आणि तितक्यात लाईन आली. तो दागिने काऊन नाही तोडे, हे चुकीचे घालून आली म्हणून थुत्रीत हाणलीत म्हणून. इतकं चोट्टेल राग आला. ते वरून टाकलेले त्यालाच पुन्हा पिना लावलेले आणि ते घागर माळा. कशाला सोंग हे करायचे उद्या आपली. 7 दिवस कीर्तनाला नाही, 8व्या दिवशी काल्याला नाही. हो, एक जण असं मोठं ब्रासलेट घालून इकडं नुकती वाटा मॅनला याला हाणार रूम न्यायच्या हाता. हे आता आला इथं नुकती वाढायला सांगायला ते बोटन गिटन म्हणलं वय तिकडं. 7 दिवस तुला कीर्तनाचा पत्ता नाही काय नाही काय नाही. आता पण फिरायला वा 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 तुम्ही आलात का. ते पहिल्यापासून हे तूच आज आलात, तू हा दिवा माग राहू दे. काय नाटकेच लोक सगळे भलते. विचित्र कारभार झाला. मला पान पान फुलवा पप्याची माय नीट बोल ना तुला तुला पान फुलवा आला. आमच्या गोळ्या संपल्या तोय. हे पागल झाले लोक. योग असा आला. दर्भ विकणारा माणूस हरिका नाम पेटका धंदा न करे मूर्खांदा. मरेपर्यंत माणसानं काम करत राहायचं. आपण कर्मभूमीवर आलो. प्रपंचातल्या माणसानं मरेपर्यंत काम करायचं, शेवटच्या श्वासापर्यंत. भजनही करायचं आणि कामही करायचं, रिकामं बसायचंच नाही. दर्भ विकणारा माणूस श्रीमंत किती होता पा. डोंब्यानं 2 भार सोनं दिलंय. 2 भार. मसनवाटा सांभाळणारा माणूस. तर तिथला सात्विक माणूस दर्भ विकणारा किती अधिकारी असेल. तो पूजेचं साहित्य विकणारा माणूस होता. दर्भ म्हणजे पिंडाचं साहित्य. पाहिल्याबरोबर बघितलं बाजाराच्या कोपऱ्यावर उभी आहे माऊली. डोक्यावरची गवताची पेंडी खाली टेकलीन प्रणाम केला. महाराज मी हरिश्चंद्र राजाची पत्नी आहे. वा माय तुमच्यावर ही वेळ. घडेला वृत्तांत सांगितला. आता 2.5 भार सोनं पाहिजे. शरीर कामासाठी देऊन टाकते. घरी गेला पत्नीला सांगितलं ज्या राजा हरिश्चंद्राच्या कुटुंबाने आपल्याला लेकरा इतकं प्रेम केलं त्या कुटुंबावर वाईट वेळ आली ग. आपलं द्रव्य खर्च करून त्या माऊलीला आपल्या घरी आणू. दोघही पती पत्नी आले. 1 भार सोनं देऊन टाकलं हरिओम बाबा. गवताची पेंडी पायाखाली पडली. 1/2 भार सोन्याची गरज आहे. एक भार सोनं आणून दिलं. काय काम करावं लागेल. काही नाही करायचं. माय तू दिलेल्या द्रव्याने आमचा संसार सुखाचा चालतो. आमच्या इथं सोन्याचा धूर निघतोय. माय तुझ्यासारख्या पवित्र माऊलीला आम्ही काम लावून कुठं पाप फेडावा. एकच काम कर. आमचं देवघर सारवी जाय. देवघर सारवी जाय. राजाची पत्नी हरिश्चंद्र राजाची. हरिश्चंद्र राजाने बाजूला तोंड केलं. भगवंताचं चिंतन करून डोळ्यातून अश्रू उपसाबुक्षी काढे. देवा किती दयाळू आहेस रे. माझ्या पवित्र पत्नीला चांगल्याचं घर सापडलंय. देवघर सारवायचं काम सापडे. देवघरातली भांडी घासायचं काम. देवाचा पाण्याचा तांब्या असेल, पंचपाळा असेल, देवाचं फुलपात्र असेल, नैवेद्याचं ताट असेल, हे घासायची कामं लागली. त्या व्यक्तीनं सांगितलं आई साहेब आमच्या कोणाचाही कपडा धुवायचा नाही, आमचं अंगण सारवायचं नाही. फार काही झालं तर तुळशी वृंदावनापाशी सडा टाकी जा. दुसरं आमचं काम करायचं नाही. ठीक आहे म्हणजे. उद्या सकाळी येते.
दुसऱ्या दिवशी सकाळी डोंबा हरिश्चंद्र राजाला नेण्यासाठी आला. तो दर्भ विकणारा व्यक्ती तारामतीला नेण्यासाठी आला आणि हरिश्चंद्र राजानं सांगितलं, प्रिये जाय तू. डोंब्याला विनंती करून आपल्या बाळाला कोणाचे तरी सुपूर्द करेपर्यंत थांबतोय. आणि त्या दर्भ विकणाऱ्याच्या पाठीमाग त्याची पत्नी चालत होती आणि त्याच्या पत्नीच्या पाठीमाग या विश्वाला, या पवित्र देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजाची पत्नी चालत होती, तारामती. पण तो दर्भ विकणारा व्यक्ती सनसन घराकडे चालत होता. त्याच्या पाठीमागे तितक्याच वेगानं त्याची पत्नी चालत होती. पण त्या दोघांच्या पाठीमाग आणि हरिश्चंद्र राजाच्या पत्नीच्या मधात खूप अंतर पडलं, खूप अंतर पडलं. वळून पाहिलं तर पाठीमागे आवाज दिला, स्वामी काय ग? हरिश्चंद्र राजांच्या महाराणी फार दमानं चालतात. थोडा हळू चाला. त्यानं हळू चालायला सुरुवात केली, तरी पण अंतर जास्त पडलं. दोघं पती पत्नी वापस आले आणि हरिश्चंद्र राजाच्या पत्नीला विचारलं, माय आमची इथं काम करायला येऊ वाटत नाही. आता माझ्याकडे पाणी नाही, मी संकल्प सोडला असता, पण घरी गेल्यावर मी संकल्प सोडतो. माझी माय, तुझ्या राज्यात आईतकं प्रेम आम्हाला दिलं ग तुम्ही. माझ्या घरचं देवघर सारवायचं नाही, माझ्या दारात तुळशी वृंदावनापाशी सडा टाकायचा नाही. बाई, माझ्याकडे जी दासी आहे का, ती दासी तुला आंघोळीला पाणी टाकी जाईल. तुम्ही जेवलेलं ताट सुद्धा धुवायचं नाही. माझ्या पोटच्या लेकी इतकं तुम्हाला सांभाळतो, पण प्रसन्नपणानं माझ्या घरी चाल. तरी पण पावलं उचलत नव्हते. पुन्हा एकदा ती व्यक्ती आणि त्याची पत्नी वापस आली आणि विचारलं, तारामती बाई साहेब, चालण्यासाठी काय त्रास आहे? काही नाही म्हणे. हो, त्रास एकच आहे, मालकाला मसनवाटा सांभाळायचं काम भेटलं ते पुरुष येत धकेल. माझ्या मालकाचा भक्तीचा पुरुषार्थ, माझ्या आई वडिलांचं पुण्य, सासू सासऱ्यांचं पुण्य एकवटलं, मला तुमच्यासारख्या साधूच्या घरची भाकरी खाण्यासाठी भेटती. माझं पुण्य. दुःख एका गोष्टीचं आहे, माझा बाळ डोक्यावर गवताची पेंडी घेऊन बसलेला आहे, त्याला कोणाचं घर सापडल याचं दुःख वाटतंय. कोणाच्या घरी जाईल तो? म्हणून माझ्या वासराकडे बघून माझे पाय ओढत नाही. तो माझं बाळ आहे, तो रोहिदास माझा पुत्र आहे. पती पत्नी थोडेसे बाजूला सरकले आणि एकांतात विचार केला, एवढं जर आपण करत असोल तर अर्धभार सोनं द्यायला काय हरकत आहे? या तिघाईत मिळून 3.5 भार द्यायचं होतं. कोणाचं किती आलं असेल ते पुराण सांगेल. कधी कधी माझ्याच्यानं चुकही होऊ शकते सांगण्यात, पण 3.5 भार सोनं द्यायचं होतं. आपल्याकडे किती द्रव्य आहे? घरातलं सर्व द्रव्य एकवटलं आणि राहिलेल्या द्रव्यात हरिश्चंद्र राजाचा पुत्र सुद्धा विकत घेतला. डोक्याला हात लावून डोंब्याची वाट बघत बसलेला, या भारतीय संस्कृतीला लाभलेला हरिश्चंद्र सत्वाचा सागर राजा डोक्याला हात लावून बसलेला आहे. आईनं खुनवल्याबरोबर मुलगा जवळ आला, बिलगून धरलं, उकसाबुक रडली. बाळा, आपल्या दोघांचं काय दैव असेल, तुझ्या बाबाच्या आशीर्वादानं आपल्याला सात्विक घरची भाकरी खायला भेटणार. माईनं तोंडावून हात फिरिला आणि एकच सांगितलं, बाळा, या सात्विक माणसाच्या घरी जाता जाता ज्यानं जन्म दिलाय त्या पुरुषार्थी बापाचा एकदा पाठीवर आशीर्वाद घेऊन ये. आणि रोहिदास हरिश्चंद्र राजांकडे गेला. डोक्याला हात लावून खिन्नावस्थेत बसलेल्या राजाच्या पायावर डोकं ठेवलं.
कोण आपल्या पाया पडतोय म्हणून डोळे उघडून पाहिल्याबरोबर पोटचा पुत्र आहे, पाठीवर हात टाकला. बाळा काय? काही नाही बाबा, आमची सोय लागली, आता काय द्रव्य असेल ते 3.5 भार देऊन टाका, मी तिकडं जातोय. पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं, बाळा जीव गेला तरी हरकत नाही, पण पुढच्याचं काम करताना खोटं करू नकोस. महाराज ह्या परिस्थितीला टोकले तरी ती अवस्था, इतक्या नाही वागलं. महाराज नियतीनं परीक्षा पाहण्यासाठी सर्पदंश झाला. फार वेगळं वेगळं चरित्र आहे, पण मी साधं सांगतो तुम्हाला. कधी कधी असं काही चरित्र घडलेलं आहे की ते सांगताना सुद्धा हिंमत होत नाही, चित्त थरार होत आहे, इतकं विचित्र चरित्र आहे. सर्पदंशाने मुलगा मृत्यू पावला, त्याचं पार्थिव मशानात जाळायला आणलं. कोण आपण? मी तारामती. कोणाच्या बाळाचं प्रेत आहे? आपल्या रोहिदासाचं आहे. त्या मशानभूमीत जितकी आप्तविष्ट नातेवाईक आपल्या घरच्या लोकांना पेटवायला आल्यावर रडले असतील का, त्याच्या 1000 पटीनं हरिश्चंद्र राजा आणि तारामती रडत होते. काय करायचं ग? याचा अंत्यविधी करायचा आहे. हरिश्चंद्र राजानं सांगितलं, भारतीय संस्कृतीनुसार, वेदशास्त्र पुराण प्रणालीनुसार पार्थिवाला कफन घातल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही. शेवटचा पोशाख, त्याला आपण कफन म्हणतो हिंदी भाषेत, आणि आपल्या भाषेत प्रेत वस्त्र म्हणतो. त्याला रंग नसला पाहिजे. प्रेतावर टाकायचं वस्त्र असतं ते धोत्रच असतं, पण आपल्या धोत्राला काठ असतो, त्याला काठ नसतो. प्रकाश बुवा, वस्त्र पाहिजे. चिमुरडे कशा का रंगाचं असं वस्त्र असं अंगावर एकच पातळ होतं. हरिश्चंद्र राजा डोंब्याच्या घरी मशान सांभाळत असताना फक्त कमरेला पंचा होता, उपरण सुद्धा नव्हतं. जाऊ दे ग, ह्या डोंब्याच्या हातापाया पडून एखादा 5-10 दिवस आगू पुन्हा काम करील, पण अनामत न घेता याचा अंत्यविधी मी करतो ग. पण याला वस्त्र आहे का? तेवढ्या अवकाशात एक भिल्ल स्त्री, तिच्या कुटुंबातली 10-5 लोक, तिची सुनबाई, 1-2 सुना, ती स्वतः डोक्यावर लाकडं घेऊन डोंब्याकडे विकायला आलते. पण रानावनात काट्याकुट्यात काम करणाऱ्या त्या स्त्रीला गुडघ्याच्या वरी वस्त्र होतं. गुडघ्याच्या वरी वस्त्र होतं, गुडघ्याच्या वरी. महाराज हरिश्चंद्र राजाच्या पत्नीनं त्यांच्या जीवनातला व्यवहार पाहला. ते सरपण विकत घेतलं, ते निघून गेले, आणि निघून गेल्याच्या नंतर तारामतीनं आपल्या पतीला सांगितलं, स्वामी मी राजकन्या आहे आणि एका राजाची पत्नी आहे. मोठ्या कुळातली, मोठ्या व्यवहारातली, याच्याकरता रीत नाही वाटली. रानावनात काट्या कुट्यात काम करणाऱ्या भिल्ल स्त्रीला गुडघ्यापासून वरी वस्त्र आहे, बाकी सगळं अंग झाकलेले, गुडघ्यापासून खाली पाय उघडे येतात. मी एक केलं तर नाही जमणार. माझ्या अंगावरच्या पातळातलं, नेसत्या पदरातलं 2 हात पातळ फाडून काढते, फक्त परिणाम इतका होईल, पाय घोळ नेसण्यापासून गुडघ्यापासून वरी पातळ नेसते, सर्व अंग झाकून घेते, आणि माझ्या पातळातलं, नेसत्या पदरातलं, पांघरत्या नाही कारण कपाळावर कुंकू जिवंत होतं, नेसत्या पदरातलं 2 हात कपडा काढून आपल्या बाळाला त्याचं कफन करू. राजो काय प्रसंग असेल, ज्यानं स्वतःचा राजपट दान करावा आणि पुढची वरची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं जीवन विकावा, ज्याच्या बायकोला पूर्ण वस्त्र घालायला भेटत नाहीत, पण एका तिळा इतकी सुद्धा धर्माच्या बाह्यकृतीतली चूक केली नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या कुळातली माणसं आहेत. आम्ही या पवित्र देशातल्या राजा महाराजांनी, साधूंनी, योग्यांनी, सत्पुरुषांनी केलेल्या अनुकरणातली माणसं आहेत. वडिलाची रीत जाणत असो, न लगे मुक्ती आणि संपदा. नकोय म्हणले देवा, नकोय. किती मोठी माणसं. अंगदानं लंकेचा त्याग करावा,
वडिलाची रीत जाणत असो. किती मोठी पुरुषार्थी लोक मागची होती. ही मागणी या संतांची आहे. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा महाशिवरात्रीचा पर्वणीचा पर्व काळ भगवान बोरेश्वराच्या कृपेने गेल्या वर्षी प्रसादाची सेवा आणि आजचं कीर्तन माझ्याकडे आदरणीय हरिओम बाबांच्या अध्यक्षतेत मला मिळते. भगवान बोरेश्वराच्या सानिध्यात माझ्या अल्पशा मतीनं अल्पशा वाणीनं बडबड करण्याचा योग मला मिळते. ते माझं परम भाग्य. काय पुरुषार्थ आहे महाराज ह्या शिवरात्रीतल्या उपवासाचा पारण्याचा, काय पुरुषार्थ आहे. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. या विश्वनाथाची केलेली साधना किती टोकाची असते. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना लंकेत प्रवेश करायचा. लंकेत हरिओम बाबा. तर लंकेत प्रवेश करून युद्ध करायचंय. आणि या युद्धामध्ये आपल्या हाताला यश प्रदान व्हावा याच्याकरता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना भगवान रामेश्वराची स्थापना करण्याचा विच्छा झाला, भाव झाला. साहेब, रामेश्वराची स्थापना, भगवान शिवाची स्थापना. तर रामायणामध्ये अत्यंत प्रचंड वयस्क जर कोण व्यक्ती असेल तर जामवंतजी होते. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपली व्यथा जामवंतजीकडे मांडली. आणि जामवंतांना काय शिवरात्रीचा उपवास काय, पारणं काय, भगवान शिवजीच्या सेवेचं महत्व काय, तादात्म्य काय, काय हलतंय महाराजा सेवेच्या ताकदीनं, एवढा पुरावा ऐका. वाणीला पूर्ण नाही राम. वेळ तर संपला असेल नाही का. उठान मागचे. एक वर्ष आठवतं का हरिओम बाबा तुम्हाला? चालू कीर्तनात पाऊस आला आणि पाऊस उघाडा. सगळी लोक निघायच्या टायमाला मी म्हणलं मी आता प्रवचन करतो. माणसं तसेच बसले बुट खाली घेऊ. मंडपात पाणी वगळलं होतं. बुट घेतले बसायला खाली, कोणी चप्पल घेतल्या, बसली होती माणसं. महाराज इतकी निष्ठा आहे बोरेश्वरावर तुमची. मी 10-5 मिनिटं जर बोललो तर काय मग मीटर जाळणार आहे का? त्या मालकाची सेवा आहे, त्या मालकाची. जामवंतजीला आपली व्यथा मांडली. जामवंतजी, आपण वनात आहोत, समुद्राच्या तीरावर आहोत, जंगलात आहोत, आणि माझ्यासोबत सगळी वनचर आहेत. 18 पद्म, वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ, आणि एकटा माझा भाऊ आहे. पण आमच्या अंगावर काही कपडे नाहीत, वल्कल्ले आहेत, आणि आम्हाला शिवजीची स्थापना करायची. आम्हाला पुरोहित सापडेल का? पुरोहित म्हणजे ब्राह्मण सापडेल का आम्हाला? जामवंतानं सांगितलं, तुम्हाला भगवान शिवशंकराची स्थापना करण्या योग्यतेचा माझ्या जीवनात एकच पुरोहित पाहला, आणि तो जर आला तर प्रयत्न करतो. आणि जामवंतजीनं उड्डाण केलं आणि लंकेत पोचले. तो पुरोहित होता लंकेचा राजा रावण. प्रचंड अस्खलित युद्ध होता. आणि जामवंतांचं रावणाच्या दरबारात फार मोठं वजन होतं. कारण रावणाच्या आजोबाचे मित्र होते जामवंतजी. आजोबाचे मित्र रावणाच्या. आल्याबरोबर या 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 जामवंतजी आईये. तर सगळे हे राक्षस टपकारले. म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षातलं ना, आपला राजा तर इतका चोंबाळायलाय. राजकारणात काय नसतं, संध्याकाळी कोणी कोणाला चोंबाळीत. हे फक्त स्टेजवर शिव्या देतात एकूण एकाला, बाकी अंधारात एकूण एकाचे धाब्यावर बिल पण देते. हे फक्त येड्यावानी तुम्ही करतात. याची ओळही उकर, त्याच्या बांधवकर, हे तुम्ही येड्यावानी करतात. हे माणसं तिळा इतकं पण येड्यावानी करीत नाही. यायचा खरंच आदर्शवाद घेतला पाहिजे राजकारणी लोकांचा. कोण्या पक्षाचा मरू मातीला हजरच. आणि तुम्ही इतके पागल, सख्या भावाचं नाव पत्रिकावरून वगळून टाकलं. हो, कोपऱ्यातली सवाशीन ठुली पण भावजई ठुली नाही. हो,
थिगळी ठुली थिगळी, भेंडोळ्याचं पीठ बलिलं पण गव्हाचं पीठ फेकून दिलं. पहा पहा काय माणसं चालू येत. आणि पुन्हा मोक्षाचा विचार करते. मोक्ष भेटतोय तुया थोथरात रुमन ठोकून ये मी इकून काढीन. तुला भेटत असतो का सोंबळ्या मोक्ष कुठला? नाटक करायला. राक्षस म्हणले अगं हो का ज्या म्हणत तिकडचे बसारे म्हणे माझ्या आजोबाचे मित्र आहे. आई बोले आई पधारे. काय स्वागत केलं ज्या म्हणते. काय काय एकच काम आहे. भगवान शिवजीची स्थापना करायची. लिंग तयार केले वाळूचं आणि त्या भगवान शिवजीच्या पिंडीची स्थापना करायची. मंत्र म्हणण्यासाठी तुम्ही पाहिजे. पोर आहेत ते. वा वा. यजमान कोण आहे? रावणाने विचारलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. काय अवघडच काम झालं. साधं भांडण होतं वय साहेब. बायको चोरून अशोक वाटिकेत आणून ठेवली आणि ते रामप्रभू यजमान आणि मी पुरोहित. बर पुरोहित सोन्याच्या गावात राहणारा आणि यजमानाच्या अंगावर कपडे नाहीत. वलकल्ले होते ना, कपडेच नव्हते. कपडे महाराज दर्जा काय शिवजींचा. कशाला म्हणायचं भगवान शिवशंकर. पहाटच उठून दुसऱ्याच्या बाईच्या झाडाचे फुलं वरबडायचे आणि महादेवाची पूजा करायची. मग झाली माय पूजा. मेंढीचा दुसरा अवतार आहे तू. हो म्हणजे पहाटच झाड वरबडन भगवान शिवशंकराच्या पिंडीवर टाकलं. पाणी घालू घालू मेली दोरकी. हो आणि तो फुलं तोडे वचीन झाली म्हणली मग पूजा. असं नसतं वचे. शेळ्या मेंढ्यावानी करू नको अशी. वरबाड तुळस वरबाड फुलं वरबाड टाक महादेवाच्या अंगावर. तसं नसतंय. तिने पाणी घातलंय काहीतरी पाय ना त्याची कदर कर ना. आपोआपले तोरे. बर ठीक आहे. दशरथ नंदन रामचंद्र यजमान भगवान शिवजींची पूजा करायची. राम शिवाचे उपासक होते. आपलं रावण शिवाचे उपासक होते. महाराज दर्जेदार माणसं दर्जेदारच असते. रावणानं सांगितलं भगवान शिवजींची स्थापना. चला येतो मी. काय हरकत नाही येतो. तर जामवंतजीनं सांगितलं लंकेश राजा रावण तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यायले पण प्राण प्रतिष्ठेच्या पूजेला किती खारका, किती हळकुंड, किती बदाम, किती खोबरं, किती खडी साखर, किती तूप, किती गूळ, किती साखर. तर मोठी लोक किती दर्जेदार असतात ते. रावणानं सांगितलं यजमान वनवासात आहे. यजमान वनवासात आहे. मग ज्या पुरोहिताचा यजमान वनवासात असतो त्या यजमानाचं साहित्य पुरोहितानं न्यायचं असते. कोणाकडून शिकायचं माहिती काय? आमच्याकडून नाही, रावणाकडून शिका. रावणाकडून शिकायचं. रावणाकडून. त्याला शास्त्राधार आहे, त्याला पुराणाधार आहे, त्याला वेदाधार आहे, त्याला ऋषी मुनी प्रणीत आहे. असं गाफील नाही उचलली जीभ लावली टाळाला. यजमान जंगलात आहे. यजमानाकडे काही नाही. अशा वेळेला त्याची इच्छा जर परमार्थाची झाली असेल तर त्याच्याकडून फुटकी कवडी न घेता पुरोहितानं त्याचं कार्य पार पाडावं. प्रधानजी भांडारातून एवढं एवढं पूजेचं साहित्य काढा. दिलं पाठवून. तिकडे बसायला पाट सह सोन्याची. पूजाला यजमानाला बसायला पाट सोन्याची पाठवून दिले. आणि रावण स्वतःच्या 6 पत्न्या विमानात बसिले. त्याला किती हजार होत्या? किती होत्या आजे? 80,000. 80,000 बायकापैकी 6 बायका विमानात बसल्या. आपण दुसऱ्या विमानात आणि 2 विमान अशोक वाटिकेत गेले. आणि सीतेला सांगितलं सीते तुझ्या मालकाला भगवान शिवशंकराची पूजा करायची आणि बायको जिवंत असताना यजमानाला एकट्याला पूजेला बसता येत नाही.
आणि तशी पूजा करणारा मी पुरोहित नाही. कोण म्हणते माहिती? रावण. ते का तुमच्या मायासारखा महाराज होता का? कसं धकूनच घेऊ. हो, धकूनच. मी सत्यनारायणाला गेलो, एक जणाच्या लग्नाचा सत्यनारायण. ते म्हणला महाराज मला गडबडे, जरा उभाट्याच करा. भोयटे आऊत हाणूच नका, जरा उभाट्याच. मी सत्यनारायणाच्या पूजेचाच केळीचा पिल काढा आणि उरफाटा केला. मी म्हणला हानीनच तुला. हो, कारण तुला जरी वेळ नसली तर म्या चुकीचे मंत्र म्हणल्या महासंसार खालून पेटन सुंबळ्या खालून. हा, त्याच्यापेक्षा ह्यो बी करू नको, तू सुनता करण तिकडे बोंबलत जाय. ते म्हणलं आगाऊच महाराज. म्हणलं या आगाऊच याच्या नको नादी लाव. महाराज माणसं तत्वशील आहेत, त्याच्यामुळं देश टिकून आहे. तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्यामुळे देश टिकून नाही. आम्ही एक जणाची तर पूजेला गेलो, इतकं आळशी माणूस. आम्हाला एक कमी पडलं ना, आम्ही त्याला नेलं. ते आमच्या नशिबाने ते भेटलं. इतकं आळशी की झोपू गादी कणारत होती. हो, गादी एके दिवशी उसनू लागली. म्हणलं माणसं सगळे उठले आणि उसनायलं कोण? तर गादी म्हणली मीच कणायले. मला कुठंतरी उन्हाला टाका तर मी सुधरण. हो, हे माया अंगावर झोपू अशी चोपून टाकली गादी. मला झटकून वारवशिन्या रे. गादी म्हणली मला नाही तर मरते मी. पहा किती आळशी. आणि ते आमच्या संग पूजेला. पूजा आटपली सगळी. मग शेवटीचा आरतीचा टाइम. आणि ते यजमान बी असं भेटलं आम्हाला खैस. ते म्हणलं आपल्या बोरचं बी पूजन करा. बोरची पूजा केली. आणि म्हणला महाराज मला 3 घरचं बुडता आले. हो, आणि त्याचं काहीच केलं नाही. ते बी जरासं करतात का? मी म्हणलं त्या 3 घरचं आलं. मोह तूच खा आता. मोहच काय करायचं तर कर. थडग बांध नाही तर समाधी बांध. काय करू तू? म्हणलं चांडाळा चटच करून घ्याला एका दोऱ्यात सगळे काम. ते म्हणलं जरा रगील दिसायला. बसलं गपचिप. लय चोपल्या होतं, कोणी ढुसणे हाणत ना. मग ते तिकडे बोरची पूजा करूस तर इकडे यायची आरती सुरू झाली. आणि ते होतं त्याची बायको म्हणली बाई ते महाराज काय महाराज इथं आणि कायच आरती करताना नाचले. नेमकंच गावाचं खळ झालं. त्याला एक गावाचा कट्टा देऊन टाकला त्याला. आणि त्याच्या झोपल्यानं गादी कणारली होती. त्याला कट्टा द्याला. मग मी नंतर विचारलं, म्हणलं यजमानी गव्हाचा कट्टा कसं? तुम्हाला माहित नाही महाराज, आमच्या बायकोला त्याच्या आरतीतलं नाचणं आवडलं. मी म्हणलं त्याला इचू दिसल्यावर पटकन पावलं उचलीत नाही, मग आरतीत नाचलाच कसा? मनातली मनात म्हणलं कस काय नाचला आरतीत, इतका कसा तापड? तर मी म्हणलं यायला कोणालाच विचारून त्याला बाजूला घेतलं आणि म्हणलं नाचला कस काय? ते म्हणला काय झालं, गुळाचा दुरण होता, गुळाचा दुरण खाला ठुलता मंत्र म्हणताना, आणि मी त्या दुरणावच बसलो. गंजा दुरणातले गुळाचे खडे ऋतू लागले, पण मी तसेच दाबले, तसेच रगडे, तसेच तसेच. हो, मी काय पण उल्हासानं गुळ काढून फेकून द्याला ना, तसाच रगडा. आणि मग ते गुळ पार कष्ट्याला चिटकाला. आता गुळ कष्ट्याला चिटकिल्यावर मुंग्याला मूळ द्यायचं काम आहे का? साऱ्या मुंग्या गुळाच्या खड्याकडे आल्या. मुंग्यानं बऱ्यापैकी गुळ खाल्ला आणि गुळ संपल्यावर कष्ट्यातून मुंग्या मला चावू लागल्या. आणि नेमकी आरती मायाजवळ दिली, एका हातात आरती एका हातात घंटी. मग काय करू? हा, सुख करता दुःख हरता वारता. माणसं आताशी उकळले हो. हरिश्चंद्र राजाचं चिंतन ऐकता जसे सकलादी बाबाला कापायचे असे निघले होते. जसे आता सकलादी बाबाला उभे चिरायचे, म्हणजे बोकड्या सोडून यायलाच कापायचंय उद्या, असे बसले होते माणसं. काय माणसं भंगार आवडतो बाप्पा. जाऊ द्या, असं असेल का माझ्यासारखं रावण? सीते, तुझ्या मालकाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला म्हणे शिवजीची स्थापना करायची, बायको असताना एकट्याला पूजेला बसता येत नाही.
पूजा करूस तर चाल. विमान निघालं. आल्याबरोबर सीता यायच्या अगोदर पाट टाकले 3. एक स्वतः आला, दुसरा रामचंद्राला आणि बाजूला सीताई साहेबांना. 2 सिद्धांत आहेत आपल्याकडे. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पूजा करायला बसलेल्या व्यक्तीनं डावीकून बायको घेतली पाहिजे. वामांगी रकुमाई दिशे दिव्य शोभा. आणि पुराणाचा सिद्धांत जर अगोदरचा पाहला तर उजवीकून बसवली तरी चालती. मधात काही काही कंटुले हालत ऐकून नसते. तुला काय कळत नाही, बस मोकाट्यान. हो, काल परवा परमार्थात आला, चावणं गेल्यावर माळ घातलीस तो, आणि तू दुसऱ्याच्या नाकात काड्या घालतोय. हो ना, काही दात पडल्यावर आमच्याकडे आले आणि ते म्हणतात महाराज असं नसतं. मुगाड्या बस सुंबळ्या, तुला काय कळतं डोंबलं आम्हाला शिकवायला. जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला नाही. आम्हाला म्हणते पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. काय शेपटी आल्यात का आम्हाला आता? पहिल्यासारखे नाही राहिले. काय कोणाला शिकवावं काही मिळच नाही हो. पाठ टाकली बसायला. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला एक आश्चर्य वाटलं. रावणानं स्वतःला बसायला पाठ सोन्याच्या फिरक्याचा घेतलाय, मला बसायला फिरक्याचा टाकलाय, पण माझ्या बाजूला कोणाला टाकला असेल? आता कोण बसणारी बाजूला? लक्ष्मण बसत असतील का? शंका आहे रामप्रभूला. आता प्रभू रामचंद्राला कंगन बांधलं. कंगन म्हणजे दोरा. यजमान असतो मंत्र नाही म्हणत, आता वेळ जास्त झालाय. आणि ते मंत्र मी 27 वर्षापूर्वी म्हणत होतो. डाटा आहेत मेमरी कार्डात. हो, 400 GB म्हणून तर हे बारीकसं वापरितो. हो, हे लय भारी मेमरी कार्ड आहे. डाटा डिलीट होतच नाही. हो, हे तुमचे मोबाईल काय बटन दाबल्यावर काही जातं, जे जाऊनी पण कोणाला ते जातं. भरोसाच नाही तुमच्या मोबाईलचा. ये ब्रह्मचारी मोबाईल है, इसमें कुछ आता भी नहीं आणि कुछ बाहर जाता भी नहीं. ओरिजिनल ब्रह्मचारी, ओरिजिनल. मोठा न घ्यायला काय झालं, आपल्याकडे पैसे आहेत, काय ताणे. पण कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं आता? आता याच्यावरच आपलं मरुस तर हेच. ते पहिलं भेटन म्हणून हे घेतला. तरी एक जण म्हणला केवढ्याच आहे. म्हणलं यानं साऱ्या मोटरा लागत्यात, रानातल्या छट लागत्यात. काय नाही, हे खालून काय म्हणलं तुला माहित नाही. आमच्या संग 2 दिवस एक बेजार झालं. मी त्याला म्हणलं 3.5 लाखाचा आहे, आणि ते तरी कसं म्हणेन कमीच आहे म्हणून. हो ना, बऱ्याच्या बायकोनं पितळाच्या पाटल्या घातल्यात बाई. तिचा कशाला विचार करतात बाई, ती जास्त घालीतच नाही म्हणून त्या उजळल्या नाही. आणि गरीबाच्या बाईनं शेजारणीच्या सोन्याच्या घातल्या. तुरु तुरु करायली. डस केला केस कमी, इतकं कर्ज नीला कुठं सोन्याच्या असतात पाय करा. आणि श्रीमंताच्या बाईनं पितळाच्या घातल्या. बाई तिच्या ठेवणीच्या आहेत, तिला का दोहाला भेटत आहेत का काय म्हणून चमकनत. हे असं काम असतं. आता मी केवढ्याचा म्हणलं तर सध्या होत म्हणते ना लोक. एखादा बिचारा साधा शिकलेले, कसे शिकलेले चालून वा, घोड्याच्या शपळीतल्या वा असतात शिकलेले, त्याला चटकळत. मग प्रणाम केला. पुरोहित महाराज, ह्या पाटावर कोण? प्रधानजी, यजमानांच्या धर्मपत्नीला आणा. सीताई साहेब बसल्या. रामप्रभूने विचार केला, भगवान शिवजीची स्थापना करायची ठरल्याबरोबर रावणाच्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी बदलतात. इतकी मोठी ताकद शिवजीत आहे. महाराज, रावण बी दर्जेदार व्यक्ती होता. चूक झाली एक त्याच्या जीवनात. त्या चुकीमुळेच वारकरी संप्रदायाने बेदखल केला. म्हणून तर मी कधी कधी त्याच रावणाला रावण्या म्हणतो, एका चुकीमुळं. बाकी रावणा इतका विद्वान कोणीच नाही. पूजा संपूर्ण आटपली आणि पूजा आटपल्याच्या नंतर साहीची साही पत्न्यांना सांगितलं, विमानात यजमानाच्या धर्मपत्नीला बसवा.
प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, भूदेव नाही म्हणले, ठरलेलं आहे. भगवान शिवजीची स्थापना करायची होती, तुमची भार्या अस्तित्वात आहे. आणि मी असा पुरोहित नाही की यजमानाची पत्नी जिवंत असताना एकट्यालाच पूजेला बसणारा, मी तो पुरोहित नाही. काय डोका असेल रावणाचं. सीतेला अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं. महाराज काय दयेचा सागर आहे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, पुरोहित महाराज दक्षिणा काय देऊ, काय देऊ दक्षिणा काय देऊ. काय पडलं रावणाच्या तोंडातून वाक्य, ब्रह्मांडाचा बाप आणि लक्ष्मी, आधी करून लक्ष्मीचा पती, ज्याच्या पुढे उभा आहे त्यानं मागायचं तरी काय. लक्ष्मीचा पती ज्याचा यजमान आहे, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगाचा बाप ज्याचा यजमान आहे, माझ्यासारख्या सोन्याच्या गावात राहणाऱ्या पुरोहितांना हात तरी कशाला पुढे पसरायचा. काय वाटलं असेल रामचंद्रांना. भगवान रामेश्वराची पिंड कवटाळली आणि रामेश्वरानेही संदेश दिला असेल, प्रभू ऐका, एक गोष्ट सोडून दिली तर रावण फार मोठा विद्वान आहे. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी भगवान शिवजीची स्थापना केली, त्याचं पौरोहित्य लंकेशानं केलंय. काय पर्व आहे माझ्या शिवजींचं. असं हे गोड अस्तित्व. अधिष्ठान माझ्या बोरेश्वराचं अधिष्ठान हे प्रसादिक पिंड आहे. अशा परम पावन कृपाळू प्रसादिक पिंडीच्या मस्तक ठेव जा. शक्य असल्यास पाणी बिल्वदळ समर्पित करत जा. शक्य असल्यास एखाद्या सोमवारी 11वा अध्याय प्रदोष असेल त्या दिवशी 11वा अध्याय. दर महिन्याची शिवरात्री असती, दर महिन्याला एक शिवरात्री असती, त्या शिवरात्रीच्या पर्व काळावर 11वा अध्याय घेणे, शिवलीलामृतचं पारायण करणे, असं आपल्या पदरात पाडा जा. आपली कन्या आणा जा, आपला नातू आणा जा, आपली नात आणी जा, जेणेकरून आपल्या धर्माचं सूत्र त्यांना लक्षात येईल. आणि ह्या अधिष्ठान प्रसादिक अधिष्ठान आहे. इथं आलेला कुठलाही व्यक्ती रिकामा जात नाही, त्याला काही ना काही बोरेश्वराचा प्रसाद मिळतो. एवढं मोठं जाज्वल्य अधिष्ठान प्रसादिक पिंड आहे ती. आणि त्या बोरेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज अत्यंत महत्व हरवी, चातुरी लपवी, पिशेपणी मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. कसल्याही प्रकारचं लौकिकाचं भान अंतकरणात न ठेवता श्रद्धेनं बोरेश्वराची उपासना करणारे हरिओम बाबा, त्यांना प्रणाम करतो. आदरणीय विद्यमान मंत्री साहेबांचे बंधुराज राजू नाना भुमरे सुद्धा या ठिकाणी आलेत. नानांना धन्यवाद. चे तावरे भैया आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे भागवत महाराज, गोड ज्यांच्यावर मृदंगाची साधना कृपा झाली इंद्राची, भागवत महाराज तुम्हालाही धन्यवाद प्रणाम. पाले बाबा असतील त्यांनाही प्रणाम. गायन क्षेत्रातली अत्यंत गोड उंच ज्यांचा स्वर आहे, असं सुरेल गायन कोकिळकंठी जे प्रकाशजी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या बाजूचे ते बाबा, त्यांनाही धन्यवाद. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या साऊंडवाले, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उद्याची किती वाजता सेवा सुरू होईल? 10 ते उद्या ठीक 10 ते 12 कीर्तन काल्याचं होईल, चरित्र गोपालकृष्णाचं होईल आणि सांगायला गिरगावचा बाळू असेल. महाराज शेवटचा गजर होईपर्यंत कोणी सुद्धा उठायचं नाही, एक सुद्धा उठलं नाही पाहिजे. विठोबा रखुमाई